राज्यात येत्या 5 दिवसांमध्ये पाऊस सर्वदूर बरसणार. अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार. मुंबईमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज. 24 आणि 25 जूनला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. ठाण्यातील गावंडबाग परिसरामध्ये इमारतीचा पत्रा कोसळला. फुटबॉल टर्फवर पत्रा उडून पडल्यानं खेळणारी 8 मुलं जखमी. काहींना गंभीर दुखापत. ठाण्याच्या बेथनी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. जखमींची प्रताप सरनाईकांकडून भेट. वाशिमच्या मंदोरा तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना जीवदान. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी. तर अलिबागमध्ये सर्वाधिक 484 मिलीमीटर पावसाची नोंद. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस. काही ठिकाणी साचलं पाणी तर शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियामध्ये पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यानं साहित्याचं नुकसान. ग्रामपंचायतीनं रस्ता बांधला पण नाला तयार केला नसल्यानं पाणी नागरिकांच्या घरामध्ये. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाचं अल्पमुदतीचं काम पूर्ण. विविध यंत्रणांनी विभागीय आयुक्तांना अहवाल सोपवला. चाळीसगाव तालुक्यामधल्या काही भागात चांगला पाऊस झाल्यानं 52% पेरण्या पूर्ण. 5 ते 6 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं अजूनही काही भागात पेरण्या खोळंबल्या. शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. परभणी जिल्ह्यामध्ये 5 दिवसांच्या खंडानंतर पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीनंतर खोळंबलेल्या पेरण्यांना पुन्हा सुरुवात. वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. काही भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं लागवडीचा खोळंबा. पाऊस झालेल्या भागामध्ये लागवडीची कामं वेगात. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन लागवडीला सुरुवात. रावेरचा मे महिन्यातील केळीच्या नुकसानीसंदर्भात 51 कोटींचा अहवाल सादर. केळी पिकाच्या नुकसानग्रस्तांना भरपाईची रक्कम त्वरित मंजूर करण्याची मागणी. कोल्हापूर नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचं काम वेगात सुरू. आंबा घाटातील कामालाही वेग. अवघड वळणं कमी करण्यावर भर. वरंदा घाटामध्ये कोसळलेल्या दरडीची प्रशासनाकडून पाहणी. बांधकाम विभागाकडून धोकादायक ठिकाणी लाल रंगाच्या फिती लावण्यात आल्या. वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. परभणीच्या पूर्णा कणखेडा रस्त्याची दुरवस्था. शाळकरी विद्यार्थ्यांकडून शाळेत जाण्यासाठी तालीमवरची कसरत. बीड अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी आंदोलकांना भुजबळांचा फोन. आम्ही सरकारशी चर्चा करणार. आपल्या लोकांचे प्राण वाचवायचे आहे. तात्पुरतं आंदोलन मागे घ्या. भुजबळांची विनंती. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीमध्ये ओबीसी जनमोर्चाचं आयोजन. 2 दिवसांपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन उपोषण. हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या आष्टीमधील हातोल्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. परभणीमधल्या पालम शहर ओबीसींच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल ओबीसी समाजाकडून बंदची हाक देण्यात आली होती. हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणीच्या पाथरीमध्ये सकल ओबीसी समाजाकडून 1 दिवसीय धरणं आंदोलन. मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव उपस्थित. नाशिकच्या नांदगावात ओबीसींचा मोर्चा. हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी मैदानात तहसील कार्यालयाला दिलं निवेदन. लातूरच्या औस्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको तर ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू. पंढरपूर शहरामध्ये तब्बल 113 इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक बाब समोर. बहुतांश इमारती विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये. यापुढे सातारा जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्र राजेच करणार. साताऱ्यामधील मेळाव्यामध्ये उदयनराजेंचं विधान.